गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवरती असणाऱ्या गोड ताईंना माझा नमस्कार. आणि पाहू शकता गावाकडचं वातावरण, अशी सुंदर सकाळ आणि मनमोहन टाकणारी अशी फुले. तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, खूप छान रेसिपी आहे. गावाकडच्या अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहू शकता खोडच आहे, झाड पण नाही आहे. खोडाला छानपैकी पालवी फुटलेली आहे आणि थोडीशी पानं आपण काढून घेतलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आता आपण चूल पेटवून घेऊया. आता आपण कढई ठेवून घेऊया. तर इथे आपण 6-7 कांदे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कांद्याची साल आपण काढून घेतलेली आहे आणि कांदा आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर कोणतंही वाटण न काढता आपण ही भाजी करणार आहोत. मस्तपैकी भाजी होते. उभा चिरून घ्यायचा आहे आणि पातळ पातळ चिरून घ्यायचा आहे, जास्त जाड नाही चिरायचा. तर अशा प्रकारची भाजी खूप छान होते आणि झटपट होते. तर भाजीला काय नसेल तर आपल्या घरामध्ये जर कांदा आणि टोमॅटो वगैरे असेल तर अशा पद्धतीमध्ये आपण रेसिपी पटकन करू शकतो. अशा प्रकारे भाजी आपण पटकन करू शकतो. तर पाहू शकता अशा प्रकारे उभा कांदा आपण चिरून घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी आपण कोथिंबीर चिरून घेणार आहोत. तर कोथिंबीरीची देठं वेगळी केली आहेत मी आणि बारीक कोथिंबीर येथे चिरून घेत आहे. तर देठं पण आपल्याला या भाजीमध्ये टाकायची आहेत. थोडीशी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता थोडीशी देठं चिरून घेऊया. आणि देठं पण बारीकच चिरून घ्यायची आहे, जास्त मोठी देठं नाही चिरायची. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण देठं देखील चिरून घेतलेले आहेत. आणि ते एक टोमॅटो घेतलेला आहे. तो टोमॅटो आपण चिरून घेऊया. बारीकच चिरायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपण टोमॅटो देखील चिरून घेतलेला आहे. इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पिठामध्ये जो आपण उभा कांदा चिरलेला आहे तो टाकून घेऊया. जी कोथिंबीरीची आपण देठं काढली होती ती टाकूया. त्या शेवग्याची आपण पानं घेऊया. फक्त पानंच घ्यायची आहे, देठं नाही घेणार आपण. चुरगाळून टाकली तरी चालू शकते. कवळी कवळी पानं आहेत. आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. शेवटी आपल्याला थोडासा सोडा टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचा, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे. की कढईतलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण ही भजी सोडून घेऊया. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच रेसिपी पूर्ण पहा. तर भजी चांगली सेट झाली आहे, पाहू शकता. आता आपण थोडंसं परतून घेऊया, जेणेकरून खाली लागणार नाही आणि व्यवस्थितरित्या तळली जाईल. आता ही भजी आपण छानपैकी तळून घेऊया. तर पाहू शकता मस्तपैकी भजी आपली तळली गेली आहे. तर ही काढून घेऊया. अशाच पद्धतीमध्ये काढायची आहे. आता कढईतलं तेल आपल्याला कमी करायचं आहे.
पाहू शकता मस्तपैकी भजी तळली आहे. आतून दाखवते मी तुम्हाला. आतपर्यंत व्यवस्थित शिजली गेली आहे. तर अशाच पद्धतीमध्ये मस्तपैकी तळून घ्यायची. आता यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी छानपैकी तडतडून द्यायची आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणालाही करता येईल आणि घरच्या साहित्यामध्ये आहे. तर आता जिरं टाकूया. तर जिरं छानपैकी फुललं आहे. आता यामध्ये लसूण टाकूया. आता यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. कांदा देखील परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आपला कांदा देखील छान परतला आहे, मऊसूत झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. आता टोमॅटो देखील आपण परतून घेऊया. कोणतंही वाटण न टाकता अशा प्रकारे भाजी खूप छान होते. कांदा आणि टोमॅटो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. एकजीव झाला पाहिजे. आता मस्तपैकी आपला कांदा आणि टोमॅटो परतला गेला. घरगुती काळा मसाला आहे तो टाकायचा आहे. तो तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तुम्ही. येथे थोडीशी हळद, मसाला देखील आपला चांगला परतला गेला आहे. तर 1-2 मिनिटं आपण असंच शिजून देणार आहोत. बघू शकता मस्तपैकी आपला मसाला हा परतला गेला आहे. टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घेऊया. पाहू शकता मस्तपैकी झणझणीत असा मसाला झालेला आहे आणि कोणतंही आपण वाटण टाकलेलं नाही, परंतु मसाला पाताल. तर अशा प्रकारची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल, याची गॅरंटी आहे. तर यामध्ये थोडंसं जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला पाणी, अगदी थोडंसं टाकायचं आहे. तर पाहू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आपण भजीमध्ये देखील मीठ टाकलेलं आहे, या अंदाजानेच मीठ टाकायचं आहे. आता थोडीशी आपण उकळी आणायची आहे. पाहू शकता मस्तपैकी मसाला झालेला आहे आणि ग्रेव्ही देखील छान झालेली आहे. पाहू शकता उकळी आलेली आहे आणि त्या उकळीमध्येच आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कोणतंही वाटण न काढता घरच्या साहित्यामध्ये अशी भाजी करून पहा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. आता ही भाजी तयार झालेली आहे, आपण खाली काढून घेऊया. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी वडा भाजी करून पहा.